क्लास 10 जॉमेट्रीमधला एक्झरसाइज 3.1 झाल्यानंतर सर्कलमध्ये दुसरा टॉपिक आहे टचिंग सर्कल. टचिंग सर्कलची डेफिनेशन आपल्याला यामध्ये दिलेली आहे, ती म्हणजे इफ टू सर्कल इन द सेम प्लेन इंटरसेक्ट विथ अ लाईन इन अ प्लेन इन ओनली वन पॉइंट they are said to be touching circle and the line is their common tangent and the point common to the circle and the line is called as common point of contact. टचिंग सर्कल म्हणजे असे दोन सर्कल जे एकामेकाला टच होईल, टच झाल्यानंतर त्यांची जी टँजंट आहे ती कॉमन राहील आणि त्यांचा पॉईंट सुद्धा टचिंग पॉईंट सुद्धा कॉमन राहणार आहे. जसे इथं एक्स सेंटर असणारे आणि झेड सेंटर असणारे जे सर्कल आहे एक्सटर्नल टच होऊन राहिले, त्याचा कॉमन पॉईंट वाय आहे आणि ही त्यांची कॉमन टँजंट दिलेली आहे. तर ही झाली त्याची डेफिनेशन टचिंग सर्कलची. या डेफिनेशनच्या बेसवर आपण दोन प्रकारचे सर्कल टचिंग सर्कल पाहू शकतो. एक आहे एक्सटर्नल टचिंग आणि एक आहे इंटरनल टचिंग. इंटरनल टचिंग म्हणजे ज्यामध्ये दोघांमध्येही कॉमन टँजंट राहणार आहे, पॉइंट कॉमन टचिंग पॉइंट सुद्धा राहणार आहे, सेंटर दोघांचे डिफरंट असणार आहेत. याच टचिंग सर्कलवर एक थेरम आहे, त्या थेरमच्या बेसिसवर एक्झरसाइज 3.2 आपल्याला प्रॅक्टिस सीट 3.2 आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर थेरम आहे इफ टू सर्कल टच इच अदर देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर. म्हणजे त्यांच्या सेंटरमधून जर लाईन डॉन केली, त्यांचा कॉमन पॉईंट जो कॉमन टचिंग पॉईंट आहे त्या सेंटरमधून जाणाऱ्या लाईनवर असतो, हे आपल्याला दाखवायचं आहे. इथं सी पॉईंट हा एबीवर असेल, इथं सुद्धा सी पॉईंट हा एबीवर असेल, आपल्याला इथं प्रूव्ह करायचं आहे. हा थेरम एक्झाम मध्ये विचारला जात नाही आणि हा प्रूव्ह करण्यासाठी सरळ दोन मेथडचा यूज केलेला आहे. याचा प्रूफ सुद्धा इझी आहे, परंतु आपल्याला रिमेंबर धिसचे जे टॉपिक आहे हे खूप महत्वाचे आहेत. या रिमेंबर धिसच्या टॉपिकवर आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. तर रिमेंबर धिस मध्ये 3 टॉपिक दिले आहेत. द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ द टचिंग सर्कल लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर, हा पॉईंट. त्यानंतर इफ द सर्कल टच इच अदर एक्सटर्नली, जर एक्सटर्नली टचिंग सर्कल असेल तर त्यांच्या सेंटर मधलं डिस्टन्स हे त्यांचं सम घ्यावं लागेल. डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर इज इक्वल टू द सम ऑफ देअर रेडाय. त्यांच्या रेडायची सम म्हणजे रेडियसची सम म्हणजेच त्यांच्या सेंटर मधलं डिस्टन्स. आणि द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द सर्कल टचिंग इंटरनली, इंटरनल टचिंग असेल इज इक्वल टू द डिफरन्स ऑफ देअर रेडाय. रेडायच्या डिस्टन्सचं डिफरन्स घेतलं तेव्हा इंटरनल टचिंग आणि त्यांची ऍडिशन केली तर एक्सटर्नल टचिंग. तर या बेसिसवर आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. प्रॅक्टिस सेट 3.2 मधला पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करू याच, ज्यामध्ये सांगितलेलं आहे टू सर्कल हॅव्हिंग रेडाय 3.5 सेंटीमीटर अँड 4.8 सेंटीमीटर टच इच अदर इंटरनली, फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर. प्रॅक्टिस सेट 3.2 मधला पहिला क्वेश्चन, जर आपण त्याला व्यवस्थित फिगर ड्रॉ करून जर पाहिलं तर समजा हे इंटरनल टचिंग दोन सर्कल आहेत, ज्यांचा एक सेंटर आहे एक सेंटर हा आहे. आपल्याला त्यांच्या सेंटर मधलं डिस्टन्स जर फाइंड आउट करायचं असेल तर हे झाली मोठ्या सर्कलची रेडियस, हे झाली लहान सर्कलची रेडियस. मोठ्या सर्कलच्या रेडियसमधून लहान सर्कलची रेडियस जर मायनस केली, उरलेलं डिस्टन्स म्हणजे त्यांच्या सेंटर मधलं डिस्टन्स. तर आपल्याला डिस्टन्स दिलेला आहे रेडायचं दोन्ही सर्कलच्या, तर त्याच्या बेसिसवर आपण त्यांचं डिस्टन्स फाइंड आउट करू. तर लिहूया द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द सर्कल टचिंग इंटरनली, कारण की पहिल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला इंटरनल टचिंग सांगितलं. टचिंग इंटरनली is equal to the difference of their radii. रेडियस मधला डिफरन्स. तर रेडियस मधला डिफरन्स म्हणजे एक रेडियस दिलेली आहे 4.8 मायनस 3.5, 4.8 मायनस 3.5 हे फाइंड आउट करूया. 4.8 मधून 3.5 गेले, 8 मधून 5 गेले 3, 4 मधून म्हणजे 1.3. त्यांच्या इंटरनल टचिंग सर्कल मधल्या सेंटर मधलं जे डिस्टन्स आहे ती आहे 1.3 सेंटीमीटर. अशा प्रकारे हा पहिला क्वेश्चन होतो सॉल्व्ह. सेम प्रोसिजर फॉलो करून आपल्याला सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करायचा, परंतु सेकंड क्वेश्चन मध्ये एक्सटर्नल टचिंग सर्कल सांगितलेलं आहे. एक्सटर्नल टचिंग सर्कल साठी त्यांच्या रेडियस मधलं डिस्टन्स जे आहे त्याची सम करावं लागते. तर सेकंड क्वेश्चन साठी जर सर्कल आपण कन्सिडर केलं, हा एक सर्कल आहे आणि हा एक दुसरा सर्कल आहे, त्यांचे सेंटर हे झाले. याची रेडियस आपल्याला दिलेली आहे, याची रेडियस सुद्धा दिलेली आहे. याची रेडियस दिलेली आहे 5.5 आणि याची रेडियस दिलेली आहे 4.2. तर यांच्या सेंटर मधला डिस्टन्स काढायचा असेल तर ही रेडियस आणि ही रेडियस ऍड करावं लागेल. म्हणून
the distance between center of the circle touching externally is equal to sum of distance of their radii. तर रेडाय मधलं सम करावं लागते. त्यानुसार 5.5 प्लस 4.2 तर 5 प्लस 2 7 4 प्लस म्हणजे 9.7 हे त्याच्यामधलं डिस्टन्स येईल. सेंटीमीटर मध्ये दिलं म्हणून सेंटीमीटर. थर्ड नंबर मध्ये आकृत्या ड्रॉ करायच्या आहे. 2 सर्कल सांगितलेले आहे. एक सर्कलचे रेडियस 4 सेंटीमीटर, दुसऱ्या सर्कलचे रेडियस 2.8 सेंटीमीटर. आपल्याला फिगर टचिंग सर्कल ड्रॉ करायला सांगितले. 2 टचिंग सर्कल, एक एक्सटर्नल टचिंग, एक इंटरनल टचिंग. एक्सटर्नल टचिंग आणि इंटरनल टचिंगसाठी आपण या 2 रेडियस वरून फाइंड आउट करूया. तर थर्ड नंबरच्या क्वेश्चन मध्ये द रेडियस ऑफ सर्कल आर एक दिलेला 4 अँड 2.8. तर एक्सटर्नली टचिंग असेल तर त्यांच्या सेंटर मधलं डिस्टन्स जे असते ते सम असते. इफ द सर्कल्स म्हणजे पहिला जो पॉइंट सांगितला आपल्याला एक्सटर्नल टचिंग त्यासाठी, इफ द सर्कल आर टचिंग एक्सटर्नली देन डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर is 4 प्लस 2.8 म्हणजेच 6.8 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स आलेलं आहे. तर हा एक्सटर्नली टचिंग सर्कल कसा काढायचा, एक 6.8 ची सेगमेंट ड्रॉ करून घ्यायची. 6.8 सेंटीमीटरची सेगमेंट ड्रॉ करायची. नंतर चॉपमध्ये अंतर घ्यायचं 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर चॉपमध्ये अंतर घेतल्यानंतर 4 सेंटीमीटरचा एक चॉप मारून घ्यायचा, सर्कल ड्रॉ करून घ्यायचा इथं पॉईंट ठेवून. म्हणजे असा एक सर्कल ड्रॉ होईल. तो इथं जर तुम्ही चॉप ठेवला आणि सर्कल ड्रॉ केलं तर नंतर इथून 2.8 एवढं अंतर घ्यायचं आणि इथून एक चॉप मारायचा म्हणजे तो असा ड्रॉ होईल. अशा प्रकारे हे झालं 4 सेंटीमीटर, हे झालं 2.8 सेंटीमीटर. हा पॉईंट ए, हा पॉईंट बी. एक्सटर्नली टचिंग सर्कल तुम्ही ड्रॉ केले. अगोदर 6.8 जेवढं सेंटरमधलं अंतर आहे तेवढ्या याची ड्रॉ करून घ्यायची. 4 सेंटीमीटरचा एक सर्कल त्याच्या या पॉईंटवरून ड्रॉ करायचा. नंतर या पॉईंटवरून 2.8 वाला दोघंही एकमेकाला एक्सटर्नली टच होतात. त्यानंतर इंटरनली टचिंग आहे दुसरा पॉईंट. इंटरनली टचिंग जर असेल, इफ द सर्कल्स टचेस each other internally, then the distance between their center is difference of radii. रेडियसचा डिफरन्स असतो. त्यानुसार काय करावं लागेल आपल्याला, 4 मायनस 2.8. 4 मधून 2.8 मायनस करावं लागेल. 3 मधून म्हणजे 1.2 एवढं अंतर येईल. आता हे 1.2 एवढं अंतर जर आलं त्यांच्या सेंटर मधलं, म्हणजे आपल्याला सगळ्यात अगोदर काय करावं लागेल, असा इंटरनली टचिंग आपल्याला सर्कल ड्रॉन करायचे आहेत. तर ते ड्रॉन करण्याच्या अगोदर आपण काय करणार आहोत, अशी आणि हा एक सेंटर राहणार आहे. तर सगळ्यात अगोदर एक मोठा सर्कल ड्रॉ करून घ्यायचा. एक मोठा सर्कल ड्रॉ करून घ्यायचा जो आहे 4 सेंटीमीटरचा. 4 सेंटीमीटर चॉपमध्ये अंतर घ्यायचं आणि चॉप मारून असा एक सर्कल ड्रॉ करून घ्यायचा 4 सेंटीमीटरचा. म्हणजे याची रेडियस किती आली, 4 सेंटीमीटर. त्यानंतर इथून 1.2 सेंटीमीटर एवढं अंतर घ्यायचं. 1.2 सेंटीमीटर एवढं अंतर घेतलं, या 1.2 सेंटीमीटर पासून एक सर्कल ड्रॉ करून घ्यायचा. तो सर्कल 1.2 एवढं अंतर घ्यायचं. 1.2 पासून जो इथं पॉईंट येईल ना तिथून, म्हणजे हे एवढं अंतर 1.2 असलं पाहिजे या सेंटर पासून या सेंटर पर्यंत. आणि याला सेंटर कन्सिडर करून एक 2.8 एवढं अंतर घेऊन चॉप मारून घ्यायचा. म्हणजे आपल्या हे इंटरनली टचिंग सर्कल आपण ड्रॉन केले. जर तुम्हाला यात समजलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा, मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवेन. यानंतर 4th नंबरचा क्वेश्चन आहे, ज्यामध्ये 2 सर्कल एक्सटर्नल टचिंग आहे. पी आणि क्यू त्यांचे सेंटर दिलेले आहे, जे आर पॉइंटवर टच होत आहे.
त्यानंतर ए आणि बी हे आरला मीट होत आहे, आरमधून आर पॉईंटमधूनच जात आहे, तर आपल्याला दाखवायचं आहे. तर प्रूव्ह दॅट सेगमेंट ए पी इज पॅरलल टू सेगमेंट बी क्यू. ए पीला बी क्यू पॅरलल आहे हे पण दाखवायचं आहे. त्यानंतर ट्रायंगल जे दिलेले आहेत ए पी आर इज सिमिलर टू ट्रायंगल आर क्यू बी, आणि त्यानंतर आर क्यू बीचं अँगल सुद्धा फाइंड आउट करायचं आहे पी ए आर 35 दिलेला असताना. मध्ये आपल्याला 3 प्रूफ करायचे. सगळ्यात अगोदर ए पी आणि बी क्यू ह्या 2 लाईनी आपल्याला पॅरलल दाखवायच्या. त्यानंतर हे 2 ट्रायंगल ए पी आर आणि आर क्यू बी हे 2 ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. नंतर आर क्यू बीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. पी ए आरची व्हॅल्यू यांनी दिलेली आहे. तर कसं सॉल्व्ह करायचं बघा. सगळ्यात अगोदर दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून ए पी आणि पी आर हे एकाच सर्कलच्या रेडियस आहे, म्हणजे कॉन्गरंट होईल. सेम हे सुद्धा कॉन्गरंट होईल. ह्या जर कॉन्गरंट झाल्या तर बघा इन फिगर रेडियस ए पी इज इक्वल्स टू रेडियस पी आर. रेडाय ऑफ सेम सर्कल, एकाच सर्कलच्या रेडियस सारखे असते आपल्याला माहिती आहे. जर 2 साईड कॉन्गरंट असेल एखाद्या ट्रायंगलमध्ये तर त्या साईड समोरचे अँगल सुद्धा कॉन्गरंट असते, म्हणजे हा आयसोस्केलस ट्रायंगल झाला. ट्रायंगल ए पी आर इज आयसोस्केलस ट्रायंगल झाला. तर हा जर असेल तर अँगल पी ए आर इज इक्वल्स टू अँगल पी आर ए, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही अँगल कसे झाले, इक्वल झाले. याला इक्वेशन नंबर 1 देऊन द्या की अँगल अपोजिट टू कॉन्गरंट साईड. याचं जर तुम्हाला रिझन लिहायचं असेल अँगल अपोजिट टू कॉन्गरंट साईड असं त्याचं रिझन देऊ शकता. सिमिलरली या फिगरमध्ये सुद्धा तेच होईल की रेडियस आर क्यू इज इक्वल्स टू रेडियस क्यू बी. रेडाय ऑफ सेम सर्कल. त्यामुळे हा अँगल आणि हा अँगल म्हणजे हा ट्रायंगल सुद्धा ट्रायंगल आर क्यू बी इज ऑल्सो आयसोस्केलस ट्रायंगल. आयसोस्केलस ट्रायंगल मध्ये अपोजिट अँगल काय असतात, कॉन्गरंट असतात. देअरफॉर अँगल क्यू आर बी इज इक्वल्स टू अँगल क्यू बी आर. इक्वेशन नंबर 2 देऊन द्या. अँगल अपोजिट टू कॉन्गरंट साईड, कॉन्गरंट साईडच्या अपोजिट. आता हे झाल्यानंतर हा आणि हा हे अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे, म्हणजेच नाव इन फिगर अँगल ए आर पी इज कॉन्गरंट टू अँगल आर क्यू आर बी व्हर्टिकली अपोजिट अँगल. जर व्हर्टिकली अपोजिट अँगल असेल बघा इथे रिलेशन कसं होते, याला इक्वेशन नंबर 3 द्या. आता इक्वेशन 1, 2 आणि 3 वरून रिलेशन आपण काय करू शकतो बघा. हा याचा भाऊ, हा याचा भाऊ, आणि हे दोघं जर भाऊ भाऊ तर हा आणि हा सुद्धा भाऊ भाऊ. म्हणजेच फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 वी गेट हे सगळे अँगल कॉन्गरंट आहे. म्हणजेच अँगल पी ए आर इज इक्वल्स टू अँगल पी आर ए इज इक्वल्स टू अँगल क्यू आर बी इज इक्वल्स टू अँगल क्यू बी आर. याला द्यायचं इक्वेशन नंबर 4. याला इक्वेशन नंबर 4 देऊ. आणि यातला एक अँगल आपल्याला दिलेला आहे, बाकीचे अँगल आपण फाइंड आउट करू शकतो. म्हणजे क्वेश्चन नंबर 3 यातला सब क्वेश्चनचा आन्सर इथंच मिळून जाते. आता या स्टेटमेंटवरून आपण असं सांगू शकतो जर करस्पॉन्डिंग किंवा अल्टरनेट अँगल 2 लाईन आणि त्याच्या ट्रान्सव्हर्सलनं तयार केलेले जर अल्टरनेट अँगल इक्वल असेल तर प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन, कन्व्हर्स ऑफ पॅरलल लाईन नुसार आपण काय म्हणू शकतो, ए पी आणि बी क्यू हे पॅरलल आहे ह्या अँगल वरून, इक्वेशन नंबर 4 वरून. म्हणजे आपलं पहिलं प्रूफ मिळते की सेगमेंट ए पी इज पॅरलल टू सेगमेंट बी क्यू. कशावरून, प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन. पॅरलल लाईनची प्रॉपर्टी यूज करून आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. तर दुसऱ्या नंबरच्या प्रूव्हमध्ये इन ट्रायंगल ए पी आर अँड ट्रायंगल आर क्यू बी. आता इथं हा अँगल आणि हा अँगल कॉन्गरंट आहे. याच्या अगोदर सांगितलं कोणता, पी ए आर इज कॉन्गरंट विथ अँगल क्यू बी आर फ्रॉम इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 4 वरून. सिमिलरली अँगल ए आर पी इज कॉन्गरंट विथ अँगल क्यू आर बी
हे सुद्धा इक्वेशन नंबर 3 वरून. जर दोन अँगल जर सेम असेल देअरफॉर थे ट्रायंगल APR इज सिमिलर टू ट्रायंगल RQB. कोणती अँगल टेस्ट. अँगल टेस्टनं हे काय होऊन जाईल, इक्वल होऊन जाईल. जर कॉन्ग्रुएंट असेल, आता PAR आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं, तर इक्वेशन नंबर हे झालं दुसरं प्रूफ जे आपल्याला दुसरं प्रूफ करायला सांगितलं होतं. थर्ड नंबरच्या प्रूफसाठी इक्वेशन नंबर 4 मध्ये बघा, इक्वेशन नंबर 4 इथं लिहिलेलं आहे. इक्वेशन नंबर 4 मध्ये सगळे अँगल सेम आहे, तर यातला एक जरी अँगल जसं इथं सांगितलेलं RQB आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. तर PAR जर 35 असेल, PAR जर 35 असेल तर सगळेच काय होणार आहे, 35चेच होणार आहे. हा सुद्धा आपल्याला काय मिळणार आहे, 35. म्हणजे हे सगळे जे अँगल आहे ते अँगल काय मिळणार आहे आपल्याला 35. एक जर 35 तर हा पण 35, म्हणजे हा पण 35चा झाला, हा पण 35चा, हा सुद्धा 35चा, हा सुद्धा 35चा. आता हा ट्रायंगल घ्यायचा. कोणता ट्रायंगल, ट्रायंगल RQB मध्ये. थर्ड साठीचं प्रूफ जे आहे, इन ट्रायंगल RQB अँगल QRB प्लस अँगल QBR प्लस अँगल RQB इज इक्वल्स टू 180. की सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल आज 180. याची व्हॅल्यू 35, याची व्हॅल्यू पण 35 आणि याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. 35 अँगल आहे तर RQB इज इक्वल्स टू 180. 35 प्लस 35 आणि 35 70 प्लस RQB 180. हे 70 इकडे प्लस आहे, इकडे गेल्यावर मायनस. RQB इज इक्वल्स टू 180 मायनस 70 म्हणजेच 110. म्हणजे RQB ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 110. अशा प्रकारे हे तीनही क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. 5th नंबरच्या क्वेश्चनमध्ये फिगर दिलेली आहे आणि फिगरमध्ये सांगितलेलं आहे की हे दोन सर्कल एक्सटर्नली टचिंग आहे. ए आणि बी सेंटर आहे, ई पॉइंट आहे त्यांचा कॉमन पॉइंट आहे, कॉमन टचिंग पॉइंट. लाईन याली ही टँजंट आहे जे दोन्ही सर्कलला पॉइंट सी आणि पॉइंट डी मध्ये टच करत आहे. तर आपल्याला CD ची लाईन ड्रॉन करायची आहे, CD ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, लेंथ फाइंड आउट करायची आहे. त्यासाठी आपल्याला दोन्ही सर्कलच्या रेडियस सांगितलेले आहे 4 आणि 6 सेंटीमीटर. तर दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून आपण फिगर ड्रॉ केलेली आहे. या फिगरमध्ये एक कन्स्ट्रक्शन आपल्याला करायचं आहे की पॉइंट ए वरून पॉइंट BD वर एक लाईन ड्रॉ करू AP जे परपेंडिक्युलर राहणार आहे. तशी हे परपेंडिक्युलर असते, रेडियस ही टँजंटला परपेंडिक्युलर असते, हे आपण इथं माहिती आहे. तर जे लहान सर्कल आहे त्याची रेडियस आहे 4, म्हणजे हा सुद्धा 4, हा सुद्धा 4 सेंटीमीटर. मोठ्याची 6 आहे तर हे, आणि हे पूर्ण सुद्धा DB व्हॅल्यू 6, EB ची व्हॅल्यू सुद्धा 6. तर आकृतीनुसार सगळ्यात अगोदर आपण व्हॅल्यू लिहून घेऊ. तर रेडियस जे दिलेली आहेत, रेडियस CA इज इक्वल्स टू AE इज इक्वल्स टू 4 सेंटीमीटर. सिमिलरली दुसऱ्या रेडियस जे आहे, रेडियस EB इज इक्वल्स टू BD इज इक्वल्स टू 6 सेंटीमीटर, त्या लिहून घेतल्या. त्यानंतर आपण जे कन्स्ट्रक्शन करणार आहोत त्या कन्स्ट्रक्शननुसार AP परपेंडिक्युलर टू DB, म्हणजे अँगल P हा 90 डिग्रीचा. तसंही अँगल C जो आहे, अँगल C सुद्धा आणि अँगल D सुद्धा 90चा. तर हा जर क्वाड्रिलॅटरल आपण पाहिला, इन क्वाड्रिलॅटरल, जर क्वाड्रिलॅटरल आपण घेतला, कोणता क्वाड्रिलॅटरल, ACDB, तर त्यात सगळे 90च आहे. हा सुद्धा 90, हा सुद्धा 90, हा सुद्धा 90. देअरफॉर अँगल CAP इज ऑल्सो 90. म्हणजेच हा क्वाड्रिलॅटरल ACDB इज रेक्टँगल. हा आपल्याला काय मिळाला, रेक्टँगल मिळाला. आणि रेक्टँगलची प्रॉपर्टी काय आहे की रेक्टँगलच्या अपोजिट साइड ह्या कॉन्ग्रुएंट असतात. ही साइड या साइड सोबत, हा घेतलाय आपण, हा नाही, B नाही, P पॉइंट घेतलेला आहे. म्हणजेच आपल्याला मिळेल AC इज इक्वल्स टू DP अँड CD इज इक्वल्स टू AP. AC ची व्हॅल्यू जर 4 सेंटीमीटर असेल तर DP ची व्हॅल्यू सुद्धा काय मिळणार आहे, AC इज इक्वल्स टू DP इज इक्वल्स टू 4 सेंटीमीटर. म्हणजे ही एवढी व्हॅल्यू आपल्याला 4 मिळाली. टोटल त्याची व्हॅल्यू आहे 6 DB ची, पण आपल्याला DP ची मिळाली 6. तर नाव पॉइंट DP अँड DPB आर कोलिनियर. कोलिनियर जर असेल तर DB इज इक्वल्स टू DP प्लस PB. DB ची व्हॅल्यू 6, DP ची व्हॅल्यू 4 आणि PB ची व्हॅल्यू काढू शकतो. PB ची व्हॅल्यू 6 मायनस 4, तर PB ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 2. PB ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 2 सेंटीमीटर. एवढं जे आहे हे 2 सेंटीमीटर मिळालं. हे काढल्यानंतर आता काय घेऊ, ट्रायंगल. इन ट्रायंगल, हा ट्रायंगल APB, अँगल P 90चा,
हा 90चा जर घेतला त्याची अपोजिट साईड ही झाली, म्हणजेच बाय युजिंग पायथागोरस थेरम जर यूज केला तर AB स्क्वेअर इज इक्वल्स टू AP स्क्वेअर प्लस PB स्क्वेअर. AB ची व्हॅल्यू 6 प्लस 4 10, 10चा स्क्वेअर. AP ची व्हॅल्यू माहिती नाही आहे, त्याचा स्क्वेअर प्लस PB ची 2चा स्क्वेअर. याचा स्क्वेअर 100 इज इक्वल्स टू AP स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर 4. हे 4 इकडे प्लस आहे, इकडे गेल्यावर मायनस, म्हणजे 100 मायनस 4 इज इक्वल्स टू AP स्क्वेअर. AP स्क्वेअर इज इक्वल्स टू 96. आता हा फाइंड आउट करायचा आहे टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट जर घेतलं तर AP येईल इज इक्वल्स टू अंडर रूट 96. 96चं जर स्क्वेअर रूट घेतलं तर ते आपल्याला मिळते, APचं जर आपण स्क्वेअर रूट घेतलं 96चं तर 16चा स्क्वेअर रूट 4 अंडर रूट 6. APची व्हॅल्यू जर 4 अंडर रूट 6 आली सेंटीमीटर. AP एवढीच आपली CD आहे, कारण की रेक्टँगल म्हटलं आहे म्हणून AP इज इक्वल्स टू CD इज इक्वल्स टू 4 अंडर रूट 6 सेंटीमीटर. देअरफॉर लेंथ ऑफ CD इज इक्वल्स टू 4 अंडर रूट 6 सेंटीमीटर, म्हणजे 4 अंडर रूट 6 सेंटीमीटर याची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. अशा प्रकारे हा क्वेश्चन करतात सॉल्व. आणि आपला प्रॅक्टिस सेट 3.2 झाला कंप्लीट.